डॉक्टर मला ना कसं तरीच होतंय, ह्यावरती काही उपाय आहे का? तर हो, आयुर्वेदामध्ये तुमच्या ह्या कसं तरीच होतंय वरती खूप छान उपाय आहेत. बेसिकली हे कसं तरीच होतंय हे आयुर्वेदानुसार तुमच्या शरीरातील आमाचं लक्षण आहे. आम म्हणजेच अपाचित आहार. तुमचा जो खाल्लेला आहार आहे त्याचं पचन व्यवस्थित झालेलं नाहीये आणि म्हणून मग तो शरीरामध्ये काही ना काहीतरी सूचना देतोय आणि त्यामुळे तुम्हाला कसं तरीच होतंय. त्यामुळे तुम्हाला एक्झॅक्टली कळतही नाही की तुम्हाला काय होतंय आणि काहीतरी नक्की होतंय म्हणजे शरीरामध्ये काहीतरी बिघाड आहे हे तुम्हाला कळतंय. तर हे जे आहे ते तुमच्या शरीरातील आममुळे आहे. आम म्हणजेच तुमच्या शरीरात जेव्हा आहार जातो आणि त्याचं पचन व्यवस्थित होत नाही कारण तुमचा अग्नी कमी झालेला असतो. तर अशा वेळेला न पचलेला असा जो आहार तयार होतो आणि तो शरीरात साठून राहतो. तो शरीरातून बाहेरही टाकला जात नाही आणि त्यावेळी जे टॉक्झिन्स तयार होतात ते म्हणजेच आम. तर तुम्ही कसं ओळखाल की तुमच्या शरीरामध्ये आम तयार झालाय का? तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या जिभेवरती पांढरा थर दिसायला लागेल तुम्हाला. तुम्ही सकाळी ब्रश केलं, टंग क्लीन केली तरीसुद्धा जर का तुमच्या जिभेवरचं व्हाईट कोटिंग जात नसेल, तर डेफिनेटली तुमच्यामध्ये इनडायजेशनचे सिम्प्टम आहेत. तुमच्या शरीरामध्ये आम निर्माण झालेला आहे. दुसरं म्हणजे एक तर तुम्हाला ॲसिडिटी, ब्लोटिंग, गॅसेस होणं, करपट-ढेकर येणं वगैरे अशा गोष्टी जाणवायला लागतील. तिसरं म्हणजे प्रचंड आळस, काम करायची अजिबात इच्छा न होतं, शरीर जड झाल्यासारखं एकाच जागी बसून राहावंसं वाटणं, हे लक्षण जर तुमच्यामध्ये दिसत असेल, तरीसुद्धा तुमच्या शरीरामध्ये हा आम तयार झालेला आहे. त्यानंतर तोंडाला चव नसणं किंवा मळमळ होणं ह्या गोष्टीसुद्धा असतील तरीसुद्धा ती आमाचीच लक्षणं आहेत. तर अशी जर का लक्षणं तुमच्या शरीरामध्ये दिसत असतील तर हा जो तयार झालेला आम आहे त्याच्यावरची ट्रीटमेंट घेणं तुमच्यासाठी गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरचं एक उत्तम औषध आहे ते म्हणजेच उपवास. उपवास म्हणजे खिचडी भगर खाऊन केलेला उपवास नाही. तर उपवास म्हणजेच पूर्णपणे फक्त जेव्हा तुम्हाला वाटेल भूक लागली त्यावेळेला फक्त गरम पाणी पिणं. अशा प्रकारचा उपवास तुम्ही अर्धा दिवस जरी केला तरीसुद्धा तुमचं हे कसं तरी होतंय बऱ्यापैकी कमी झालेलं तुम्हाला दिसून येईल. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.